ब्रेकनंतर वेळ झाली आहे तो हवामानाचा आढावा घेण्याची. ही आपल्याबरोबर उपग्रहाकडनं प्राप्त झालेली ही प्रतिमा आहे. भारताचा हा नकाशा आहे आणि जर तुम्ही मॉन्सून यामध्ये बघितलात तर फक्त महाराष्ट्रच नाही तर निम्म्यापेक्षा जास्त भारतही या क्षणी मॉन्सूनने व्यापलेला आपल्याला दिसतो आहे. पूर्ण महाराष्ट्र हा मध्ये मॉन्सून सक्रिय झालाय. ज्या भागात ढग आपल्याला दिसत नाहीयेत, गुजरातचा थोडा भाग असेल, राजस्थानचा थोडा भाग असेल आणि या बाजूला पश्चिम बंगाल आणि कलकत्ता हा थोडा भाग असेल उत्तर प्रदेशचा, हे सगळं सोडलं तर इतर सगळ्या ठिकाणी भारतात हा मॉन्सून सध्या सक्रिय झालेला दिसतो. आणि जर महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर पुढच्या 2 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असाही अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसतील. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा माथेरानमध्ये आणि महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुढचे 2 दिवस हे पावसांचे दिवस आहेत. इतकंच कशाला, हवामान खात्यानं जे शेतकऱ्यांना पेरणी सुरू करण्याचा सल्ला सुद्धा दिलेला आहे. चांगलं वातावरण मॉन्सूनच्या दृष्टीने आत्ता आपल्याला दिसतं आहे आणि या पुढच्या 2 दिवसानंतर काही काळासाठी 2 ते 3 दिवसांसाठी पाऊस उघडीप देईल असा सुद्धा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हा हवामानाचा अंदाज झाला. याच्यानंतर आपण बघूया महत्त्वाच्या शहरातलं तापमान. मुंबईमध्ये 27 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये 31, पुण्यात पुन्हा 27 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 29 अंश सेल्सिअस, औरंगाबादमध्ये 31 अंश सेल्सिअस. हे आहे महत्त्वाच्या शहरांमधलं तापमान. आणि यानंतर हवामानाच्या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.